कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान पुरुषोत्तम यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की दर 3.5 वर्षांनी आपल्या पंचांगात एक शिल्लकचा महिना येतो, ज्याला आपण अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा मळ मास म्हणतो. पण या महिन्याला पुरुषोत्तम मास हे एवढं पवित्र नाव कसं बरं मिळालं? यामागे एक खूप भावनिक आणि सुंदर अशी पौराणिक कथा आहे. तर फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या हिंदू कालधारणेमध्येच म्हणजेच कॅलेंडरमध्ये सर्व महिन्यांना कोणीतरी देव पाठीराखा म्हणून लाभला होता. परंतु मलमास, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा अधिक मास म्हणतो, या महिन्याला कोणीही स्वामी नव्हता. त्यामुळे सर्व लोक त्याला अपवित्र, कष्टाचा आणि मलिन महिना म्हणून त्याची निंदा करायचे. अत्यंत दुःखी होऊन मलमास एका म्हाताऱ्या, फाटके कपडे घातलेल्या कष्टाळू माणसाचे रूप घेऊन भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याची व्यथा समजून घेतली. विष्णूंनी त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन ते थेट परमपवित्र आणि दिव्य अशा गोलोकात गेले. गोलोकातील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. हिरवेगार डोंगर, फुललेली फळझाडे, आनंदी गायी तिथे चरत होत्या. तेथे पोचल्यावर त्यांना भगवान श्रीकृष्ण एका अत्यंत सुंदर रत्नांनी मढलेल्या कल्पवृक्षाखाली बसून सुमधुर अशी बासरी वाजवताना दिसले. श्रीकृष्णाचे निळेभोर रूप, डोक्यावरचे मोरांचे पीस आणि अंगावरचे साधे पिवळे वस्त्र म्हणजे पितांबर मनाला भुरळ पाडणारे होते. भगवान विष्णू त्या मासरूपी म्हाताऱ्या माणसाचा हात धरून श्रीकृष्णाजवळ गेले. विष्णूंना पाहताच कृष्णाने बासरी वाजवणे थांबले आणि ते अत्यंत प्रेमळपणे हसले. तो गरीब म्हातारा मलमास श्रीकृष्णाच्या चरणाशी बसला आणि ढसाढसा रडू लागला. त्याने आपले दोन्ही हात पसरून आपल्या मनातील सर्व दुःख, विरह आणि जगाने केलेली मानहानी श्रीकृष्णासमोर मांडली. कारुण्याची मूर्ती असलेल्या श्रीकृष्णाने आपले हात हनुवटीवर ठेवले आणि अत्यंत संवेदनशीलपणे, सहानुभूतीने त्या म्हाताऱ्याचे दुःख ऐकून घेतले. मलमासाची व्याकुळता पाहून श्रीकृष्णाचे मन विरघळले. कृष्णाने अत्यंत प्रेमाने आपला वरदहस्त त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर ठेवला. त्याच क्षणी आकाशातून सोनेरी चमकदार प्रकाशाचा वर्षाव सुरू झाला. कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला. आजपासून तू निंदी असणार नाहीस. मी माझे स्वतःचे सर्वश्रेष्ठ नाव तुला देत आहे, पुरुषोत्तम. आता तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील आणि सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ ठरशील. कृष्णाचा स्पर्श आणि आशीर्वाद मिळताच एक चमत्कार झाला. त्या म्हाताऱ्या माणसाचे ते जीर्ण फाटके कपडे आणि म्हातारपण एखाद्या कोशासारखे गळून पडले. त्यातून एक अत्यंत तेजस्वी तरुण आणि रेशमी वस्त्र परिधान केलेला दिव्य रूप प्रकट झाले. त्याचे संपूर्ण शरीर देवी प्रकाशाने चमकू लागले. आता हा नूतन पुरुषोत्तम मास गोलोकातून पुन्हा पृथ्वीलोकाकडे निघाला. स्वर्गीय ढगामधून खाली उतरताना त्याचा चेहरा शांत आणि आनंदी दिसत होता. त्याच्या स्वतःच्या शरीरातून निघणारा प्रकाश संपूर्ण परिसराला उजळून टाकत होता. तो पुरुषोत्तम मास जेव्हा पृथ्वीवरील त्या छोट्या गावात परतला, तेव्हा तेथील वातावरण पूर्णपणे बदललेले होते. जे गावकरी पूर्वी त्याची निंदा करायचे, तेच आता त्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होते. गावकऱ्यांनी अत्यंत आदराने हात जोडून आणि नतमस्तक होऊन त्याचे स्वागत केले आणि त्याला झेंडूच्या फुलाचे सुंदर हार अर्पण केले. हा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास अत्यंत पवित्र मानला. लोकांनी घरात आणि मंदिरात दिव्यांच्या रांगा लावून दीपदान करण्यास सुरुवात केली. वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्येष्ठ नागरिक भगवद्गीता वाचू लागले आणि मुले व मोठे लोक ते लक्षपूर्वक ऐकू लागले. तसेच गावोगावी
खुल्या स्वयंपाकघरात मोठ्या प्रेमाने गरजू लोकांना डाळ त्या गावावरून चाललेली ही देवी कृपा आणि भक्तीचा महिमा पाहून जणू संपूर्ण निसर्गही कृतकृत झाला होता. संध्याकाळच्या जांभळ्या सोनेरी प्रकाशात डोंगराच्या वर चमकणाऱ्या एका तेजस्वी ताऱ्याच्या साक्षीने ही कथा पूर्ण झाली. तात्पर्य सांगायचे म्हणजे ईश्वराच्या दारात कितीही उपेक्षित किंवा दुःखी जीव गेला तरी देव त्याचा उद्धार करतो आणि त्याला आपले रूप देतो. म्हणून अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि या दानाचा मोठा महिमा आहे. तर आजची ही अधिक मासाची कथा आपल्याला कशी वाटली नक्की सांगा आणि हो, श्रद्धेने कमेंटमध्ये जय पुरुषोत्तम भगवान लिहायला विसरू नका. जय पुरुषोत्तम भगवान.